प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। बेडग जिल्हा परिषद गटात सुरुवातीपासूनच अंतिम क्षणापर्यंत अटीतटीची लढत कायम राहिली। या गटात ऐनवेळी भारतीय जनता पार्टीकडून बाळासाहेब पोनमोरे यांच्या पत्नी अस्मिता बाळासाहेब पोनमोरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने सुरुवातीला काही प्रमाणात विरोध दिसून आला होता। मात्र निवडणूक प्रक्रियेत त्यांनी प्रभावी कामगिरी करत भाजपचे उमेदवार म्हणून 9113 मते मिळवली। विरोधी शिवसेनेच्या उमेदवार अस्मिता उषा आवळे यांना 8597 मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुवर्ण अमित कुमार कांबळे यांनी 1287 मते मिळवली। अखेरीस 516 मतांच्या फरकाने अस्मिता बाळासाहेब पोनमोरे यांचा विजय झाला। या विजयात बेडग गावचे सरपंच उमेश पाटील यांचा मोलाचा वाटा राहिल्याचे बोलले जात आहे। निकाल जाहीर होताच परिसरातील गावांमधून जल्लोषी मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। दरम्यान नरवाड पंचायत समिती गणात काँग्रेसचे उमेदवार कमलेकर तन्वी सुनील यांनी 4892 मते मिळवत विजय मिळवला। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रुपाली महेश कांबळे यांना 3969 मते मिळाली। या निकालामुळे नरवाड पंचायत समिती गणात काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे। तसेच बेडग पंचायत समिती गणात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विष्णू आनंदा पाटील यांनी विजय मिळवला आहे। या गणात विष्णू आनंदा पाटील यांना 3869 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार संभाजी पाटील यांना 3638 मते मिळाली। जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार कैलास पाटील यांना 2353 मते मिळाली, तर भरत चौगले यांना 260 मते मिळाली। अखेरीस विष्णू आनंदा पाटील यांनी आघाडी घेत विजय संपादन केला असून या निकालामुळे बेडग परिसरात भाजपचे स्थान अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे। भारतीय जनता पार्टीला मोठ्या संख्येने जनतेने आशीर्वाद दिला। बेडग जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने जो आशीर्वाद दिला तो हा अस्मिता पोनमोरे यांचा विजय नसून हा पूर्ण बेडग जिल्हा परिषद जनतेचा विजय। आशीर्वाद आम्ही निश्चितपणाने स्वागत करतो, जनतेचे खूप खूप आभार मानतो। आज आदरणीय आमदार सुरेश भाऊ यांचे काम आणि तिथले बेडगचे सरपंच उमेशभाऊ पाटील आणि बेडग विजयनगर मल्लेवाडी येथील सगळे भाजपचे पदाधिकारी, भाजपवर प्रेम करणारे पदाधिकारी, महाराष्ट्रात प्रेम करणारे पदाधिकारी आणि सर्व मतदारांनी हे आम्हाला भरघोस विजय केला आणि जो शब्द दिले ते पावाने हा विकास निश्चितपणाने चांगला करून दाखवतो। पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो। आदरणीय सुरेश भाऊ आदरणीय मिरज तालुक्याचे कार्यसम्राट आपले आदरणीय सुरेश भाऊ खाडे साहेब आणि त्यांनी केलेले विकास कामाचा प्रचंड विकास कामं जी केले त्याच बळावर आणि जनतेनं आणि मायबाप जनतेनं दिलेले जे भरभरून आशीर्वाद आहे त्याच बळावर आज मी निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर माझे पती गेली 10 वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या माध्यमातून जो त्यांचा जनसंपर्क होता त्यांचा देखील याच्यामध्ये यशाचा मोठा वाटा आहे। एवढेच बोलतो। बेडग जिल्हा परिषद गटामध्ये अस्मिताताई पोनमोरे या 400 ते 450 मतांना निवडून आलेले आहेत। तसेच बेडग गणातून पंचायत समितीचे उमेदवार आमचे बंधू विष्णुपंत पाटील हे 250 मतांना निवडून आलेले आहेत। तरी मी बेडग जिल्हा परिषद गटातील सर्वच मतदार आणि बंधू भगिनींचं जाहीर आभार मानतो, मनापासून आभार मानतो। त्यांनी हा आम्हाला निकाल दिलेला आहे। इथून पुढे काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनींचे धन्यवाद व आभार।